앉아서 떠와주니
खऱ्या अर्थाने हिंदू धर्मातील पवित्र महिना श्रावण मास, या श्रावण मासामध्ये मंगळागौर हा कार्यक्रम प्रकर्षाने घेतला जातो। त्याचबरोबर महिला या दैनंदिन जीवनात सध्या तरी खूप जास्त व्यस्त झालेल्या आहेत आणि व्यस्त अशा कार्यक्रमातून त्यांना काहीतरी विरंगुळा मिळावा, संस्कृतीचं जतन व्हावं, संस्कृती जोपासली जावी, यासाठी हा उपक्रम घ्यावा। आणि हा उपक्रम घेण्यासाठी पलावातील अनेक सुज्ञ अशा महिलांचा आम्हाला सहभाग या ठिकाणी मिळाला। खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि सगळ्या महिलांकडून या कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुकही होतंय। महिलांच्या पुन्हा एकदा सांगतो की दैनंदिन जीवनात, व्यस्त अशा जीवनात कुठेतरी आपल्या संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं, त्यासाठीच मुख्यत्वे हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलं। आज भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण 4 मंडळाच्या वतीने आणि आयोजक आमचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्रजी थोरवे यांच्या मार्फत हा सुंदर असा मंगळागौरचा कार्यक्रम आणि मला वाटतंय का अतिशय उत्तम कार्यक्रम, ज्यामध्ये जवळपास 9 टीम जे आहेत मंगळागौरचे या त्यांनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मार्फत पण आणि महिला मोर्चाच्या मार्फत पण मी संपूर्ण आयोजकांचे, इकडच्या मंडळाचे मी आभार पण मानते आणि तसेच आपण या माध्यमातून आपण बाहेर पण हा मेसेज देतोय का संस्कृती जपायचा जो कार्य आहे तो रवीजी थोरवे यांच्या मार्फत इथे केला जातोय आणि पलावा फेस 2 हा अतिशय रहदारीचा आणि नवीन वोटर्स म्हणून बोलू शकतो, नवीन आपले इथे रहिवासी पण आहेत, तर त्या हिशोबाने हा कार्यक्रम उत्तम प्रकारे यांच्या या पलावा फेस 2च्या खोलीमध्ये हा कार्यक्रम होतोय। मी आयोजकांचे आणि तसे संपूर्ण मंडळाचे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे मी इथे आभार मानते आणि तसेच येणाऱ्या काळात जसं आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नंदूजी दादा यांनी आताच घोषणा केली का आपण प्रत्येक मंडळात आणि प्रत्येक प्रभागात येणाऱ्या काळात असे अतिशय उत्तम प्रकारे आणि जे कार्य आपण ग्राउंड लेवल पर्यंत महिला मोर्चा म्हणून, फादर बॉडी म्हणून आपण करू तर तो येणाऱ्या काळात पण अजून ताकदीने हा कार्यक्रम आपण करू। तर त्याच हिशोबाने हा जो कार्यक्रम इथे आपण संपन्न करतोय तर आयोजकांचे पण धन्यवाद मानेन। धन्यवाद।